कैसी भला शब होगी वो संग जो तेरे ढलती है. ओके, सो मला 3 हफ्ते झालेत की मी इंस्टाग्रामवरून थोडासा ब्रेक घेतला आहे. ब्रेक म्हणजे असं नाही की मी इंस्टाग्रामवरती बिलकुलच येत नाही आहे, बट मी लिमिट लावलं आहे माझ्या स्क्रीन टाईमला 1 तासाचा आणि दिवसभरात फक्त 1 तास इंस्टाग्राम यूज करायचं. कारण रील्सवरती आय थिंक माणसाचा इतका वेळ जातो ना, आणि हे मला खूप लेट कळालं खरं तर. दिल को कोई ख्वाहिश नहीं तेरी कमी खलती है. सो ब्रेक म्हणजे असं नाही की मी कंटेंट वगैरे काही टाकणार नाही. कंटेंट अपलोड करेल, बट तेवढा तेवढंच इंस्टाग्राम बघायचं जेवढं कामापुरता तुमचा यूज होईल, नॉट मोर दॅन दॅट. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की माझ्याकडे मी सांगत होतो की मटेरियल नाही आहे काही जास्त शूट करण्यासाठी. तर मग जे छोट्या गोष्टी असतील त्या गोष्टी आपण करू. आराम ना अब आँखों को ख्वाब भी ना बदलती है. जसं की आज मी चाललो येवला, कारण आम्ही आता वेडिंग शूट केलं होतं आणि त्या वेडिंग शूटचा थोडासा डाटा येवल्याला मित्रांकडे आहे. तर मग ती एक हार्टेक्स घेऊन यायची आहे. तर मग निघूयात घराच्या बाहेर. दिल को कोई ख्वाहिश नहीं तेरी कमी जाना खलती है. बटन दाब मधी. येणे एकदम बटन दाबलं होतं नाही. डे नंबर 2. कारण काल आपण आलो येवल्यावरून आणि हार्टिक्स वगैरे सगळं डाटा वगैरे घेऊन आलो. पण मग गोप्रोची आपल्या बॅटरी संपली होती आणि इच्छा तर बिलकुल नव्हती की चार्ज करू आणि मग नंतर काढू आणि मग काहीतरी व्लॉग करू. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करतो आहे व्लॉग. डाटा कॉपी होतं आहे आणि खूप डाटा आहे ॲक्च्युली 250 या 300 GBच्या आसपास. तर ते डाटा कॉपी करू आणि मग त्याच्यानंतर बघू क्या होगा. साहेबा दिल न किराएगा थोड़ा तो संभालो ना, नाजुक है ये टूट जाता है. साहेबा नींदे आए ना, रातें काटी जाए ना, तेरा ही ख्याल दिन रहन आता. साहेबा नींदे आए ना, रातें काटी जाए ना, तेरा ही ख्याल दिन रहन आता है. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. आणि मागच्या व्हिडिओवरती काही लोकांनी कमेंट करून काही क्वेश्चन्स विचारले, तर त्याचे पण आन्सर आपण पुढच्या व्लॉगमध्ये देऊ. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील नॉर्मली कुठलेही, तर मग ते सांगा, आपण पुढच्या व्लॉगमध्ये ते सगळं कंटिन्यू करू आणि त्याचे आन्सर द्यायचं तुम्हाला ट्राय करेन. सो कीप वॉचिंग आणि सबस्क्राईब टू द चॅनल आणि लाईक करा प्लीज. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. कारण काय बोलायचं होतं भाई.